बारामतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हालचाली पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनेनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले। काल सकाळपासूनच बारामतीत कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली असून वातावरणात प्रचंड तणाव आणि अस्वस्थता आहे। दरम्यान या घटनेबाबत तपास यंत्रणांकडून प्राथमिक माहिती समोर येते। प्राथमिक अहवालानुसार बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती। अशा परिस्थितीत लँडिंगचा निर्णय नेमका कसा घेण्यात आला किंवा कोणता तांत्रिक बिघाड झाला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विमान अपघात तपास यंत्रणा म्हणजेच AAIB ने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या विश्लेषणानंतरच घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे। राज्य आणि देश पातळीवरील घडामोडींवर सध्या सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय। द पोलीस न्यूज ब्युरो, बारामती।